स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सगळ्यात पहिल्यांदा तर उमेदवारांचे चेहरे बघितले तर लक्षात येईल की सक्षम नेतृत्व कोणतं। निर्व्यसनी, सुसंस्कृत, पारदर्शी नेतृत्व म्हटलं तर नितीन दादा। आणि दुसरीकडे मला काय बोलायचंच नाही, ते सगळ्यांना माहिती आहे। ते नेतृत्वाचं तुम्ही करा, दोन नेतृत्वात तुम्ही तुलना करा, कुठलं सरस। मी म्हणते म्हणून मी तर म्हणते जिल्हा परिषदला तुम्ही मतदान देऊच नका, तुम्ही स्वतः आधी बघा कुठला उमेदवार सरस आहे, दोन्हींच्या तुलना करा आणि कुठला सरस आहे बघून कुणी भ्रष्ट कारभार केले, कुणाचं निर्माण, तुम्ही काही कारण नसताना दादांच्यावर चौकशी आदेश आणला, त्यात सुद्धा दादांनी पूर्ण व्यवस्थित बाहेर पडले। त्यात त्यांनी कुठलाही 2-3 वेळा ग्रामपंचायतीची चौकशी लागली, एकदा सुद्धा नितीन राजे त्यामध्ये दोषी आढळलेले नाहीत। ह्या आळसंद गावात एखाद्या शहराला लाजवेल एवढा विकास केला 10 वर्षात, आणि 3 वर्षात सत्ताधारी पक्षानं काय केलं, मंजूर करून आणलेली कामं मीच कशी केली हे जनतेला दाखवलं। फक्त तुम्ही आता 3 वर्षात नारळ फोडला म्हणून काम आपण केलं असं होत नाही। आणि आज पडद्यामागच्या हिरोला आपण कसं पडद्यावर आणायचं, आज त्यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे। बाळवणी जिल्हा परिषद गटात या ठिकाणी चुरस निर्माण झालेले आहे। आता जर बघितलं तर या महिला भारतीय जनता पार्टीचा प्रचार घरोघरी करत आहेत। प्रचाराला अवघे काही तास बाकी आहेत आणि या महिला घराबाहेर पडलेल्या आहेत प्रचारासाठी। आज या ठिकाणी चुरस आहे। हो आहे। मी धनश्री प्रवीण जाधव। आज बाळवणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि भाजप सध्या ते ना आता सध्या खूप गरजेचं आहे जिल्हा परिषदेवर, कारण शासनाच्या मंजूर झालेल्या बऱ्याचशा योजना हे जनतेपर्यंत पोहोचत नाहीत। मग लेक लाडकी योजना असो, सगळ्यांना लाडकी बहीण योजना असो, ज्याने स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य भेटलं, सुकन्या समृद्धी योजना असो, आभा कार्ड असू दे, ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जातात, अशा बऱ्याचशा योजना आहेत। अण्णासाहेब पाटील योजना असो, की त्याचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत जात नाहीत। त्याच्यासाठी एखादं सक्षम नेतृत्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आणणं गरजेचं आहे, आणि ते नेतृत्व गुण आम्ही नितीन दादांच्यात बघतो। कारण नितीन दादांनी त्यांच्या स्वतःच्या मातोश्री सत्तेत असताना 10 वर्ष 2012 ते 22 पर्यंत प्रचंड विकास कामाचा डोंगर रचलाय। फक्त पडद्यामागचा हिरो म्हणून त्यांनी काम केलं, स्वतः कधी लोकांच्या नजरेत आले नाहीत। मी काम केलं, प्रसिद्धी पाहिजे, भरपूर कामं केली आणि भरपूर मंजूर केली। विरोधकांनी प्रत्येक वेळी त्यांच्यात खडा टाकायचं काम केलं, एखादं काम सरळ होऊच दिलं नाही, प्रत्येक कामात आडवं पडायचं। त्याच्यासाठी न्यायालयीन फेऱ्या घातल्या त्यांनी, प्रत्येक ठिकाणी खिशातले पैसे खर्च करून सगळ्यांशी झुंज घेत ह्या आळसंद गावात एखाद्या शहराला लाजवेल एवढा विकास केला 10 वर्षात। आणि 3 वर्षात सत्ताधारी पक्षानं काय केलं, मंजूर करून आणलेली कामं मीच कशी केली हे जनतेला दाखवलं। तर जनता पण तेवढी सुज्ञ आहे आणि प्रत्येकाने फक्त मंजुरीची तारीख बघा प्रत्येक कामाची। सगळ्यात महत्त्वाचं केलेलं काम म्हणजे आज प्राथमिक आरोग्य केंद्र जे आळसंदमध्ये उभं आहे, ते 15 गावाचं हक्काचं प्राथमिक आरोग्य केंद्र दादांनी न्यायालयीन 2011 ते 12 उपसरपंच पदावर असताना न्यायालयीन फेरे घालून प्रत्येक ठिकाणी याचिका दाखल करून प्रचंड झुंज घेत ते काम दवाखाना जिथं सुरू केलं आहे। फक्त तुम्ही आता 3 वर्षात नारळ फोडला म्हणून काम आपण केलं असं होत नाही। दादांनी बऱ्याचशा कामांना न्याय दिला आणि आज पडद्यामागच्या हिरोला आपण कसं पडद्यावर आणायचं, आज त्यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा देण्याची गरज आहे। कारण सत्तेत नसताना निस्वार्थ भावनेने त्यांनी प्रत्येक काम केलेलं आहे, जनतेसाठी त्यांनी प्रत्येक झुंज घेतलेली आहे आज, आणि आपण त्यांना न्याय देणं गरजेचं आहे। आज जर बघितलं तर महायुतीतील दोन्ही उमेदवार, एकीकडे शिवसेना असेल एकीकडे भाजपकडून नितीन जाधव हे उमेदवारी करतायत। दोन्ही उमेदवारांची कशी तुलना करू शकाल? सगळ्यात पहिल्यांदा तर उमेदवारांचे चेहरे बघितले तर लक्षात येईल की सक्षम नेतृत्व कोणतं। निर्व्यसनी, सुसंस्कृत, पारदर्शी नेतृत्व म्हटलं तर नितीन दादा। आणि दुसरीकडे मला काय बोलायचंच नाही, ते सगळ्यांना माहिती आहे। ते नेतृत्वाचं तुम्ही करा, दोन नेतृत्वात तुम्ही तुलना करा, कुठलं सरस। मी म्हणते म्हणून मी तर म्हणते जिल्हा परिषदला तुम्ही मतदान देऊच नका, तुम्ही स्वतः आधी बघा कुठला उमेदवार सरस आहे, दोन्हींच्या तुलना करा आणि कुठला सरस आहे बघून कुणी भ्रष्ट कारभार केले, कुणाचं निर्माण, तुम्ही काही कारण नसताना दादांच्यावर चौकशी आदेश आणला, त्यात सुद्धा दादांनी पूर्ण व्यवस्थित बाहेर पडले। त्यात त्यांनी कुठलाही 2-3 वेळा ग्रामपंचायतीची चौकशी लागली, एकदा सुद्धा नितीन राजे त्यामध्ये दोषी आढळलेले नाहीत। कारण दादांचा निर्मळ व्यवहार असतो आणि हे मला वेगळं सांगायची गरज नाही, प्रत्येकालाच माहिती आहे। 2 उमेदवारातली तुलना करा आणि ठरवा कोण सरस आहे आणि त्याला मतदान करा। आता तुम्ही घरोघरी जाताय, आता सध्याची परिस्थिती बघितली, वारं फिरले 100% वारं फिरले, 9 तारखेला कळेल। आज जर बघितलं तर नितीन दादांनी अतिशय छान काम केलेलं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर कायम बरोबर आहात, काय वाटते तुम्हाला? ते एखादं काम हातात घेतलं ते पूर्ण करतात, मग त्याचा काही ते कोणाची घराचा सुद्धा विचार करत नाही, त्यासाठी ते नेहमी झटून काम करत असतात। खरं तर यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो, आज तुम्ही त्यांना खंबीर साथ देताय।
हो नक्कीच, कारण ते कामाचे माणूस आहे. म्हणून आम्ही घरोघरी जाऊन सांगतो की तुम्ही फक्त बघा कामाचा माणूस कोण आहे. 9 तारखेला काय उत्सुकता आहे? हो भयंकर. आमच्या घरातले सगळ्याच मंडळीला गुलालाची उत्सुकता आहे. आज जर बघितलं तर या ठिकाणी महिला आहेत, तरुण देखील आहेत. काय वाटतंय दादा उमेदवार? मी लहान असल्यापासून दादांना काम करताना पाहते. मी दादांना एक अशी व्यक्ती बघते की जी निस्वार्थपणे कोणत्याही पदाची लालच न करता काम करणारी व्यक्ती आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता पदावर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त घरात थांबून कुठली कामं करू शकत नाही. आणि दादांना मी लहानपणापासून जे बघते तर ती अशी व्यक्ती आहे ज्याच्यासमोर सामान्य व्यक्ती निर्भीडपणे आपल्या प्रॉब्लेम्स वगैरे मांडू शकतो. तरुणांना त्या गोष्टी दिसतात. तर मला वाटतं की तरुणांनी आपला सक्षम आणि जो कोणताही विचार न करता आपल्यासाठी काम करणारा नेता बघायला पाहिजे. म्हणजे असा नेता असावा समाजामध्ये ज्याच्यासमोर आपल्याला आपले प्रॉब्लेम न घाबरता अगदी कुठल्याही वेळी आपल्याला हक्काने जाऊन सांगता आले पाहिजेत. अशा व्यक्तीला निवडून देणं तरुणांचं कर्तव्य असं मला वाटतं. तर कुठल्याही गोष्टी आमिषाला बळी न पडता तरुणांनी बघायला पाहिजे काम करणारा व्यक्ती कोण आहे, कामाचा माणूस कोण आहे आणि त्याला निवडून द्यायला पाहिजे. आता जर बघितलं ताईंनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीतल्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळात पोचल्या. अगदी लाडकी बहीण असेल, कुठल्याही योजना असतील, तर त्याचा लाभ आता तुम्हाला होणार आहे का? हो नक्की होणार आहे. म्हणजे आता जर सत्तेत असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी काय पद्धतीनं काम करतो हे आपण बघतोय. खूप लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये मिळणारे पैसे किंवा बऱ्याचशा योजना, मातृवंदना योजना, बऱ्याचशा योजना आपल्यासाठी निर्माण झालेत बघितलं आहे आपण. तर सत्तेतलाच आता व्यक्ती जर आपल्या तळागाळात काम करणारा असेल तर आपली मतं त्यांच्यापर्यंत पोचतील आणि आपल्यापर्यंत त्या योजना पोचतील, पटकन पोचतील आणि आपली कामं लवकर होतील असं मला वाटतंय. ताई, गेल्या 15 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय, आज एक दिवस राहिलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की प्रत्येकजण म्हणते कमळाला निवडून द्या, भारतीय जनता पार्टीला निवडून द्या. कामाची माणसं आहे ती, वर सत्ता सगळी भारतीय जनता पार्टीची आहे आणि आपण एक सगळ्यांनी मिळून कमळाला मतदान करूया. विजय 100%. विजय 100% गुलाल आपलाच आहे कमळाचा. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं बाळवणी जिल्हा परिषद गटात नितीनराजे जाधव यांनी केलेल्या कामामुळे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व असल्याने या ठिकाणी जनता त्यांच्या पाठीमागे राहील असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.